नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। MIM खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं असं म्हटलंय। पत्रकारांशी बोलताना ओवैसी म्हणाले की मुस्लिमांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून शिकावे। मनोज जरांगे पाटील यांनी बोलवल्यास आम्ही विचार करू। मनोज जरांगे यांचा आदर करतो आणि त्यांचं अभिनंदन देखील करतो। मनोज जरांगेंमुळे 8 खासदार निवडून आले, परंतु एकही मुस्लिम उमेदवार निवडून आलेला नाही। सर्व समाजाचे उमेदवार जिंकतात, पण मुस्लिम उमेदवार जिंकत नाही असं ओवैसी यांनी सांगितलं। अगर उनकी तरफ से कोई प्रस्ताव आता है तो आपको साथ लेके जाके बात करता हूँ। मैं हमेशा जो है मैं जरांगे साहब, देखिए सुनिए एक मिनट, मैं जरांगे साहब को मुबारकबाद देता हूँ कि उन्होंने खड़े हुए अपने समाज के लिए, और उनके खड़े रहने की वजह से 8 मराठा MP को उन्होंने कामयाब कर दिया। बीड़ से उन्होंने पंकजा मुंडे को शिकस्त हो गई, तो ये उनकी कामयाबी है। ये मगर कामयाबी जहां उनकी हो रही है, जो मुस्लिम समाज की कामयाबी क्यों नहीं हो रही है? और ऐसा ही हमको लड़ना है मुस्लिम समाज को भी अपने राइट्स के लिए, और इंशाल्लाह हम वो कोशिश कर रहे हैं और करेंगे। दूसरी पार्टियां तो सिर्फ मुस्लिम, दूसरी पार्टीज तो सिर्फ मुस्लिम वोट को लेना चाहती है, कैंडिडेट नहीं दे सकते। तो इम्तियाज साहब ने सही कहा, आज आपके महाराष्ट्र काउंसिल में ना, काउंसिल में तो कोई नहीं है मुसलमान, तो ये महाराष्ट्र के 11% मुसलमानों के लिए एक बहुत ही तकलीफदेह बात है। अगर उनकी तरफ से कोई बातचीत होती है, हम बराबर बात करेंगे। वैसा हम अपने दरवाजे बंद नहीं करें। आमदार बच्चू कडू यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे नव्या चर्चांना उधाण आलंय। त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून तिसऱ्या आघाडीचे संकेत दिलेत। 19 तारखेला सरकारला आमच्या मागण्याचे निवेदन देणार आणि त्यांनी आमच्या मागण्या मान्य केला तर माझी निवडणुकीतून माघार घेईल असं मी घोषणा करतोय। आमची तिसरी आघाडी नाही तर शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांची आघाडी तयार करू असं म्हणत पेरणी ते कापणीपर्यंतची कामे रोजगार हमीमधून करावी। 50% नफा धरून शेतकऱ्यांना भाव द्यावा। गरीब आणि श्रीमंत मधील विषमता वाढत चालली असून त्यात समता आणावी अशा मागण्या प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केल्या। चर्चा सुरू होत्या। आता विधानसभेची निवडणूक, विधानसभाच्या निवडणुकात कोणता लागल्यात, काय परिस्थिती? तिसरी आघाडीने शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, वंचित यांची आघाडी एक तयार करू। त्याला तिसरी आघाडी नाही, आमची पहिली आघाडी यांच्या बाकीच्या नंतरच्या आघाड्या आहे। पण तुम्ही आता असं म्हटलं की मला कुठं म्हटलं मी महायुतीमध्ये आहे? कोण म्हटलंय? आम्ही महायुतीला पत्र देणार आहोत, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे, दिव्यांगांचे मुद्दे, आणि युतीनं जर ते कबूल केलं आणि घोषणा केली तर माझी सीट बच्चू कडू आमदारकी लढणार नाही, ते युतीला देणार, माझी स्वतःची। त्यांनी जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर लढायची काय गरज आहे? मग निवडणूकच लढणार नाही, त्यांनी घोषणा केली तर माझ्या मागण्या आमचं आहे पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGS मध्ये झाले पाहिजे। 50% नफा धरून भाव जाहीर केला पाहिजे। 2 पैकी 1 तरी काहीतरी केलं पाहिजे। दिव्यांगांना 6000 रुपये महिना, तुमच्या शिक्षण आणि आरोग्य ही जी विषमता वाढत चाललेली आहे, त्या विषमतेमध्ये शिक्षणामध्ये सुद्धा का आरोग्यामध्ये समता आणणं गरजेचं आहे। जिथं कलेक्टरचं पोट शिकायला जाईल, तिथं गरीबाचं, मजुराचं पोरगं सुद्धा कामावर गेलं तिथं शिकू शकलं पाहिजे। या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही 18 प्रकारच्या मागण्या त्यांना देणार आहोत, आणि ते जर मान्य केलं तर बच्चू कडू आमदारकीच लढणार नाही, मान्य करून घोषणा केल्या पाहिजे। माहितीला कोणाला जाणून मला माझं काय म्हणणं आहे, मी जागा सोडणार ना, त्यांनी कोणाला सोडायचं ते ठरवणार। कधीपर्यंत हे आता आम्ही 19 तारखेला निवेदन देऊ। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी असणारे देशातील पहिले विमानतळ असेल। या विमानतळावरून मार्च 2025 मध्ये पहिल्या विमानाचे टेक ऑफ होईल असा विश्वास नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केलाय। केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्यासोबत मोहोळ यांनी शनिवारी विमानतळ प्रकल्पाला भेट देऊन कामाचा आढावा घेतलाय। विमानतळाला
स्वर्गीय दीपा पाटील यांचे नाव देण्याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे। विमानतळ प्रकल्पासाठी वेगवेगळ्या संस्था काम करत असून तिची जबाबदारी राखून दिली आहे, त्या दृष्टीने काम सुरू आहे। रखडलेल्या या प्रकल्पाचे कामांना वेग आलाय। त्याचा पहिला टप्पा मार्च 2025 मध्ये पूर्ण करण्याचा निर्धार केंद्र शासनाने घेतलाय। बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेश चेन्नीतला यांची भेट घेतली आहे। राज्यात 6 कोटी बंजारा समाज असून त्यांना प्रतिनिधित्व मिळावं अशी मागणी त्यांनी रमेश चेन्नीतला यांच्याकडे केली असून महाराष्ट्रातील 10 ते 15 ठिकाणी बंजारा नेत्यांना विधानसभेसाठी प्रतिनिधित्व देण्यात यावं अशी मागणी करत बंजारा समाजाकडून जालना जिल्ह्यातील परतूर मठ्ठा विधानसभेसाठी अधिवेशन चव्हाण यांच्या नावाची शिफारस महाराष्ट्र काँग्रेस कमिटीकडे केली आहे। 2014 ते निवडणुकीत अपक्ष असणारे अविनाश चव्हाण यांनी 27,000 मत घेतले होते, त्यामुळे यंदा काँग्रेसचा निश्चितच विजय होईल असा विश्वास समाजाने व्यक्त केला। यावर सकारात्मक चर्चा झाली असून काँग्रेसकडून बंजारा समाजाच्या नेत्यांना विधानसभेसाठी प्रतिनिधित्व मिळावं अशी माहिती आली आहे। कोल्हापुरातील ऐतिहासिक विशालगड अतिक्रमण मुक्त व्हावं यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी चलो विशालगडाचा नारा दिलाय। याच पार्श्वभूमीवर आज हजारो शिवभक्तांसह छत्रपती संभाजीराजे कोल्हापुरातून विशालगडाकडे रवाना झालेत। श्री अंबाबाई आणि तुळजाभवानीचं दर्शन घेऊन छत्रपती संभाजीराजे महाराजांना अभिवादन करून संभाजीराजे आणि शिवभक्तांच्या गाड्यांचा ताफा भवानी मंडपातून विशालगडाकडे रवाना झालाय। यावेळी आई भवानी शक्ती दे, विशालगडाला मुक्ती दे अशा घोषणा देत शिवभक्तांनी परिसर दणाणून गेलाय। विशाळगडावर ज्या किल्ल्याने शिवाजी महाराजांना संरक्षण केलं, ज्या विशाळगडाने स्वराज्याचं संरक्षण केलं, ज्या विशाळगडावर संभाजी महाराज असतील, राजाला महाराज असतील, त्यांच्या संस्थाबाई महाराजांची राजधानी होती, अशा ठिकाणी ज्या पद्धतीने अतिक्रमण झालेलं आहे ते कोणी खपवून देऊ शकत नाही। आणि हे औचित्य साधून आम्ही सर्व शिवभक्त विशाळगडला शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण जातो। पुणे खडकवासला धरण साखळीत गेल्या 24 तासात पावसाला जोर आलाय, त्यामुळे गेल्या 24 तासात पाऊण टीएमसी पाणी वाढले। शुक्रवारी सायंकाळी या 4ही धरणांचा पाणीसाठा 8 टीएमसी होता। हा पाणीसाठा शनिवारी 8.67 टीएमसी झालाय, तर हा पाणीसाठा शहराला 6 महिने पुरेल एवढा आहे। हे प्रमाण मागील वर्षापेक्षा अर्धा टीएमसी जास्त आहे। धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पाण्याने दांडी मारली होती, मात्र शुक्रवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने पुन्हा पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे। जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार मागील 24 तासात खडकवासला 4, पानशेत 39, वरसगाव 34 तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 44 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मुंबईसह राज्यभरात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झालाय। हवामान खात्याने पुढील 4 ते 5 दिवसांचा अंदाज वर्तवलाय। त्यानुसार रविवारसाठी मुंबईसह पालघर येलो अलर्ट, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्याला ऑरेंज तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा व कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय। मुंबई गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील तरणखोप गावाच्या हद्दीत असणाऱ्या हॉटेल शुभलक्ष्मी जवळील भंगारच्या गोडाऊनला मध्यरात्री भर पावसात भीषण आग लागली। या आगीत भंगार व इतर सामान जळून खाक झाले। आग लागल्याचे कळताच रायगडमधील देवदूत कल्पेश ठाकूर आणि पेण नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली। आगीत जीवित हानी झाली नसून लाखो रुपयांचे नुकसान झाले। जालना जिल्ह्याचे आराध्य दैवत श्री आनंदी स्वामी महाराजांच्या आषाढी यात्रा महोत्सवाच्या 4थ्या दिवशी महाराजांना प्रभू श्रीराम आणि सीता मातेचे रूप देण्यात आले। आषाढी सप्ताहाच्या निमित्ताने आनंदी स्वामी महाराजांना 8 दिवस विविध देवी देवतांचे रूप देण्यात येते। ही जुनी परंपरा आहे। त्या निमित्ताने दररोज महाराजांच्या वेगवेगळ्या रूपाला मुद्रा भाविकांना बघायला मिळतील। मंदिराला सुमारे 300 वर्षांपूर्वीचा इतिहास असून स्वामींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येते। वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स 2024च्या अंतिम लढतीत भारताने पाकिस्तानला नमवलंय। या सामन्यात भारताने पाकिस्तानच्या संघावर 5 गडी राखून मात केली।
काल बर्मिंघम येथे हा सामना झाला। भारताने नुकतंच T20 विश्वचषकावर आपलं नाव कोरले। या विजयानंतर संपूर्ण देशात आनंद उत्सव साजरा होता। त्यानंतर आता वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स 2024च्या स्पर्धेत देखील भारताने पाकिस्तानला नमत विजयी कामगिरी दाखवली आहे। वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत रहा न्यूज अँड कट।